तर एसटीची दरवाढ चुकीचीच असून आधी सुविधा द्या आणि नंतरच दरवाढ करा अशी मागणी धाराशिवचे प्रवासी करतात। त्यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी। एसटीने प्रवास करणं आता आपल्या खिशाला आणखीन कात्री लावणारच ठरणार आहे। एसटीच्या या प्रवासामध्ये तब्बल 15% आपण धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव या बस स्थानकामध्ये आहोत। या ठिकाणी जर पाहिलं तर बसमध्ये प्रवासी जे आहेत ते आता या ठिकाणी प्रवासासाठी निघालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि बसची जी आहे ती पुरती दुरावस्था झालेली देखील आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। एकंदरीत जर पाहिलं तर ही जरी दरवाढ करण्यात आलेली असली तरी नेमकं या संदर्भात प्रवाशांना काय वाटतं ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मला सांगा, बसमधून प्रवास करताय, जर पाहिलं तर राज्य शासनानं आता बसमधून प्रवास करणं दरवाढ केलेली कुठेतरी आहे, कसं वाटतं, नेमकं कसं पाहता येतं? दरवाढचं पाहता बसची अवस्था दुरवस्था पाहता एवढी दरवाढ काय मुबलक प्रमाणात त्यांनी करावी दरवाढ, पण जसं बसची सुविधा ज्या बसच्या जो सध्या प्रकार दिसतोय तो कम्प्लीट करावा, चांगल्या बसेस बनवाव्या आणि मग दरवाढ थोडीशी केली तरी चालेल शासनाने। एकीकडे पाहिलं तर महिलांना अर्ध तिकीट करण्यात आलेलं आहे, दुसरीकडे ज्येष्ठ नागरिकांना बस जे आहे ते मोफत करण्याच्या सुविधा करण्यात येत आहे आणि दुसरीकडे आता जर पाहिलं सर्वसामान्य प्रवासी इतर जे आहेत त्यांना दरवाढ करण्यात आलेली आहे। कसं नेमकं कसं पाहता येईल? दरवाढ तर तशी केली नाही पाहिजे सरकारने, सुविधा तर जशा द्याव्यात तसे थोडेसे प्रमाणात दरवाढ केली तर काय वाटत नाही, पण बसची अवस्था बघता तर हे चुकीचं आहे। नक्कीच जर पाहिलं तर कुठंतरी दरवाढ करणं जे आहे ते चुकीचं असल्याचं मत जे आहे ते प्रवासी व्यक्त करताना पाहायला मिळतात। आम्हाला आधी सुविधा द्या आणि त्यानंतर तुम्हाला दरवाढ करायची तर करा, अशीच भावना आता प्रवाशांनी व्यक्त केलेली आहे। ओंकार कुलकर्णी, NDTV मराठी, धाराशिव।